वहिनी, शांता वहिनी, मालकांनी तुम्हाला तातडीने गोठ्यावर बोलवलंय. गोदा अडली आहे. जीव कासावीस होतोय. तिची सुटका होत नाहीये. नोकराने धापा टाकत निरोप दिला. वहिनी म्हणजेच शांता कपाळावर हात मारून म्हणाली, अरे देवा, दिवस संपायला आलाय, रात्र उतरू लागली, तरी अजून गोदाची सुटका नाही झाली. देवा रे देवा. तिने घराच्या आत डोकावले आणि हळूच म्हणाली, नाम्या, अरे इथे या म्हातारीला पण नाही बरं वाटत. आता हिला असं सोडून कसं येऊ? मुलांकडे वळून म्हणाली, पोरांनो, मी जरा जाऊन येते. गोदा अडली आहे. बघते जरा काय चाललंय ते. आई, तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो आजीकडे, मुले एकमुखाने म्हणाली. तू आपल्या गोदाकडे बघ. गरज लागली तर सांग, आम्ही पण येतो मदतीला. वय रे वय पोरांनो, बघते मी, असं म्हणून शांता काळजीत पाय उचलत निघाली. आजे, तू अंधारात का बसलीस? इतकी शांतता भयान वाटते. दिवा लावू का? आजे, तुला त्रास होतोय का? थोडं पाणी घे, मुलांनी विचारलं. आजीचा आवाज एका दूरच्या किनाऱ्यावर येत असल्यासारखं होतं. पोरांनो, मला काही नको. आतड्याला पीळ पडल्यासारखं वाटतंय. अंगात आता फक्त श्वास उरलाय. आता या देहाचा भार पुरे झाला. देवाने आता कधीही आपली दारे उघडावीत. अरे, शांता कुठे गेली? तुम्ही दोघंच असे का घरात? आजीने विचारलं. आजी, अगं काय सांगायचं, आपली गोदा कधीची अडकून बसलीये, सुटकाच होत नाहीये, म्हणून नानांनी आईला मदतीला बोलवलं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. पाण्याचा आवाज गोठ्यातील वेदना आणि निराशेचा हंबरडा गिळंकृत करत होता. शांताने पाहिलं, नाना डोक्याला हात लावून उभे होते. धनी, गोधा, तिचे डोळे बघ. ती आता वेदनेने गलित गात्र झाली आहे. या अंधारात आणि पाण्यात डॉक्टर आणणं म्हणजे अशक्यच आहे. शांताने गोदाच्या ओल्या थंडगार अंगावर हात फिरवला. गोदा, तुझा प्रत्येक कणकण दुखावत असेल ना गं? मुकी आहेस, पण तुझी मूक किंकाळी माझ्या काळजाला भिडतेय. नाम्याने हळूच नानांना सुचवलं, मालक, म्हातारी, तिचा आणि गोदाचा जीव एक आहे. कदाचित म्हातारीचा तो जिव्हाळ्याचा स्पर्श. नाना कावरबावर झाले. नाही, म्हातारीला या थंडीत आणणं म्हणजे तिचा जीव धोक्यात घालणं. नको, हा निर्णय नको. तू घरी जा नाम्या, मुलांची आणि म्हाताऱ्याची काळजी घे. नाम्याने घरी येऊन निरोप दिला. गोदा अजून मोकळी होत नाही. तुम्ही जेवण करून घ्या. म्हातारीला पण जेवायला घाला. आजे, थोडं तरी खा, तुझा चेहरा पांढरा पडलाय. आजीने डोळे उघडले. त्यात एक तीव्र चमकणारी आस होती. गोदा नाही मोकळी झाली. मला नेऊन चला तिकडे. आजी, तुझी शक्ती संपली आहे आणि बाहेर पाण्याचा तांडव चाललाय. नाना ओरडतील. आजीचा धाव थरथरला, पण त्यात एक निश्चितता होती. नाना काही बी बोलणार नाही. नानाला माहिती आहे, कपिला गाईचे आणि तिच्या पोरीचे, गोदाचे आपल्यावर किती उपकार आहेत. त्यांच्या दुधावरच आपलं घर चाललं होतं. आजीचा आवाज भरून आला. नाना जन्मला तेव्हा माझी तब्येत इतकी खराब झाली की मला दूधच येईना. नानाचे हाल झाले. गावात कोणीतरी म्हणालं, नुकत्याच बाळंत झालेल्या गाईचं दूध द्या. देवाच्या कृपेने कपिला नुकतीच बासेली झाली होती. कितीतरी महिने नाना फक्त कपिलेच्या दुधावर होता. आज माझा नाना जिवंत आहे ना, तो फक्त त्या कपिलेमुळे. लई उपकार आहेत ग बाई तिचे माझ्या पोरांवर. आज वेळ आली आहे हे ऋण फेडायची. चला मला घेऊन चला. मला माझ्या लेकीला बघायचं आहे. अगं म्हातारे, कसं शक्य आहे ते? बाहेर वादळी पाऊस पडतोय. राहू दे पाऊस, काय होईल ते होईल. मी काय या पावसाला घाबरत नाही. चल तू आधी सायकल काढ, मी बसते तुझ्या मागे. घेऊन चल बघू मला. नाना, अरे गोदा कुठे आहे? आजीचा श्वास लागला होता, पण तिच्या डोळ्यात फक्त गोदी होती. नाना धक्क्याने ओरडले. म्हातारे, काय केलंस हे? तुला इथे आणलं कोणी? थांब नाना, उगाच बोलू नको पोरांना. आज त्यांच्यामुळे मी इकडे आले. मला दाखव बघू गोदी कुठे. आजीने गोदीला पाहिलं. गोदीने एक शेवटचा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यात आजीसाठी जणू विनवणी होती. बाळा, बास कर, किती त्रास सहन करतेस. आली बघ तुझी म्हातारी. आजीचे हात थरथरत नव्हते, ते आता स्थिर झाले होते. जणू त्या स्पर्शासाठीच ती थांबली होती. त्या थरथरणाऱ्या हाताने तिने गोदीच्या मानेवरून आणि कपाळावरून ममतेचा स्पर्श दिला. तो स्पर्श ममतेचा आणि मुक्तीचा संवेदना घेऊन आला. गोदीचे शरीर शांत झाले. तिच्या वेदनेचा कापटासारखा ताण निघून गेला.
नानांनी आजीला घरी पाठवलं. आता जे व्हायचं ते होईल, पण म्हातारीला आराम मिळू दे. रात्र झाली. अजून गोदाची काही खबरबात आली नाही. पाऊसही थांबला नव्हता. घरी अंथरुणावर पडलेल्या आजीचे डोळे मात्र मिटलेलेच राहिले. त्यांचा शांत चेहरा पण थकलेला दिसत होता. म्हातारे, एक वेळ डोळी तरी उघड बाई. काय झालं? डोळे उघडलेस का? शांता हळूच बोलली. काळजी करू नकोस, उद्या डॉक्टरांना बोलू. शांताला वाटलं की म्हातारी झोपेत आहे. तेवढ्यात एक नोकर धावत अत्यंत आनंदात आला. वहिनी, वहिनी, गोदाची सुटका झाली. मालकांनी निरोप पाठवलाय. म्हातारी जशी घरी गेली आणि गोदाची सुटका झाली. एकदम गोड वास्तूर झाले. शांता आनंदाने म्हणाली, अहो म्हातारीला सांगा बरं हे. आता हे म्हातारी डोळे उघडेल की? आज्जे, ए आज्जे, डोळे उघड. अगं बघ ना, नाना पण आलेत. आई, आई, डोळे उघड. झाली बाई सुटका ही गोदाची. नानांनी धावत येऊन आजीचा हात हातात धरला. तो थंडगार पडलेला. अरे देवा, नाना किंचाळले. म्हातारीने प्राण सोडले की काय? शांताने डोळे पुसले. हो नाना, पण जाता जाता आपले ऋण फेडले. एका जीवाने दुसऱ्या जीवासाठी दिलेला तो अंतिम त्याग होता.